हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज सर्व मित्र खूप दिवसानंतर ब्लॉग काढायचं म्हणून आता आम्ही चाललोय एकविराई देवीला. सर्व आवरून आले. सर्वांचं ते गाणे आम्ही जरा खातोय. येऊ दे ना गाणे. होय, ब्लॉग करताय का? मी आलोय म्हणून लय दिवसानंतर गणेश मोरे आला. कपडे ऐका. आज आहे रक्षाबंधन. त्याच हिंदी ब्लॉग बोलू आज. हिंदी बिंदी येत नाही आम्हाला येत नाही. शिवविवाह हिंदू. ओके. शिवविवाह आता बंद करून टाकणार आहे. शिव नाही आता ह्या ब्लॉग मध्ये एक सुद्धा शिव नाही. गाडीचं तुम्ही बघू शकता. अरे ब्लॉग चुकीचा व्हायला लागलाय. काय म्हणतो? काय नाही. हाय गाईस, आम्ही चाललो. काय आपला हाय काय जो एव्हरीबॉडी आमचं नवीन ब्लॉग बघत राहा, येत राहा. हे असले छपऱ्यांना घेऊ जिंदगी बरोबर झाली. ऊपर टाकला का? तीन आहेत. बेलचं सगळे 400 वेटचं आहे ना. सगळं लागत. तर चला गाईज, आता ब्लॉग स्टार्ट करूया. माहिती नवीन पाटील हाय गाईज, सगळं नवीन घातलंय. फक्त यासोबत फालतूगिरी करतोय हो. काय दाखवायची गरज नाही ते. घेऊ पण चालू झालं. फुगिरी चालू झाली काहीच. ब्रँड काय जॉकीचा सॉक्स घेतलाय तर त्याच्यावर चालू आहे. मागा धरणं काय बाबा. जळतं का बुलटे आमचं? मी घातलंय माझ्या पाय ते. माझ्या पायात मळल्याला बूट आहे तो 9,000 रुपयाचा बूट असून मी काय कॅमेरा फिरव ना इकडे. त्याला सांगा म्हणा काय खरं नाही. माहितीच सामान आले. म्हणजे मला काय करायचं? तिथनं पण बोलून जाईल बघा. असे दादा हॉटेल तिरंगा भाग्यश्री. हे माहिती आहे. तर कॅमेरा तिकडे फिरवला त्याला. त्या वहिनी हे आमच्या बहिणी, ह्या तुमच्या बहिणी. आणि तुमची? हा, तुमच्या? तुला काय माहित कुठे तुझी आयटम? तुझं म्हणतोय मी. तो माझीच बाईक आहे ना. गाईज आत्ता निघलेलो आहे सध्या सर्व. हे भाऊ इथं ब्लॉग चालू केलाय. आत्ता सध्या आम्ही चाललोय काळूबाईला. आता आम्ही आमच्या इथे. आता इथनं निघा लवकरच. उभे राहील तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी मेहंदी काळी कुस्ती घालून आलीची, परिणाम सरासे जबाबदारीची. गावलाय नाही का दिसणार एक पोर किती यासाठी करतोय सगळं. लय पर्सनल होते पण लग्न होणार आहे ना. गाईज बघितलं का ट्रॅफिक किती? माहिती नाही. असले गाणे लावले काय आम्हाला गाणे करू का? 200 meters, turn left toward National Highway 48. तुला काय वाटत असं काय? तुला डूट वाटतो का? आणलं इथं घालू द्या एकदा. नको आताशी ट्रॅफिकच्या बाहेर निघलोय. देवा नमस्ते.
आत्ताशी ट्रॅफिकच्या बाहेर गेलो. माहिती आहे आत्ताशी मोकळा रोड लागलाय. आता ब्लॉग बंद करतो, कॉपीराइट येईल. हाय गाईज, आत्ताशी कुठंतरी ट्रॅफिकच्या बाहेर बसलोय. आता ट्रॅफिक कुठंच नाही. थोडंसं बाहेर गेलोय. सगळं क्लिअर झालंय आता ट्रॅफिक. आता डायरेक्ट आलो बाई. हे गाई, आता एक नंबर वाटतंय भाई. आता सध्या आम्ही आता ब्लॉग रेग्युलर चालू राहील. बघ पुढं पुढं धुका बघा गाईज. पुढे लय धुका आहे बाबा, टेन्शन यायला लागले. मळेवाली भेटलीच नाही, अगराने माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. तशी आलोय आम्ही घाटावरती. चढायचंय लांब आहे अजून. तेच घाटापाशी आलोय जवळ. तेच ओके बॉस. मी हेल्थ सिस्टम म्हणून गॉगल घातला. अरे काय एवढं जळ कॉपीराइट कॉपीराइट येतो. मला दाखव मी किती handsome एवढं पूर्ण घे चल. असं जरा आता मी पब्लिकला प्रेम देतो. पब्लिकला मी काय म्हणतोय, मी हँडसम दिसत होतो गॉगल घातलं. एवढं जळायची काय गरज आहे काय. देव माझी गॉगल हे भारी दिसते बोल. गॉगल सगळ्यात मला भारी दिसते म्हणते. गॉगल चांगले नाही. एक डोळा ब्लर झालाय रे. वा काय बोल. गाईज तुम्हाला बघायचं आहे निसर्ग. जे आमच्या डोळ्यापासून बघायला भेटते ते तुम्हाला बघायला भेटतं. तुम्ही घर न बघा. तुम्ही घरनं बघा. याला काय होते. मोबाईल म्हणून धतिंग मारता जेव्हा दाखव मोबाईल दाखव. पैसे आले तो खूप छान निसर्ग आहे इथला. काय सांगावं तुम्हाला इथल्या निसर्गाचं. याला सगळं माहिती. हा ना, मला सगळं माहिती आहे म्हणून तर बोलतोय. डोंगरावर आहे, अख्खे ढग आहे.
समोर एकदा झूम कर ढगांकडे झूम कर ढगात आहे ना भाऊ हवे काय चालू आहे काम नाही काम चालू आहे. आपण ढगात आहे ना खाल्लं किती दगड मला झाट लागत नाही कल्याणो नाटक यावंच लागतंय क्वालिटी सोपं नाव माय पटेल भाग्यश्री यावंच लागतंय सोपं नाव माय ब्लॉग कावच रेडी झालेला आहे. गाईज आत्ता आम्ही सध्या इथे थांबलेलो आहे धबधब्यापाशी फोटो बिटो काढायचे होते. काय तू काय पडलं फोटो हे ते लेन्स टाकात गाईज खूप छान निसर्ग आहे. काय वर काढू म्हणते चले ए माहिती आहे पुढे पुढे जाऊ नको ले जीवा नाही मागे तू आहे इथं माझा बापच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आहे ना अर्ध्या फॅमिलीने फोन केलाय माझ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट दाखवते सगळ्यात. ए बस ना चल थोडा विषय आले त्याला बस तुझं झालं ते हे आले नको रे असलं काय पण बोलत जाऊ. तू काय काच वर घे जरा भाऊ गणपती कडे गाडीची काळजी लय पोरं. हा मग कष्टाची कष्टाची होय माहिती तुमच्या आज मी का कॉन्ट्रोवर्सी करायला लागले. मी आता बोललो होतो काहीतरी कष्टाची 2 मिनिटं बंद कर सांगतो यो. 2 मिनिटं बंद कर मग सांगतो जरा नाही थांबा जरा काय करी मातूच आहे. हा ते ब्लॉग मध्ये नाही बोलू शकत. और जली मंदिर दाखव छोटं मंदिर काळू पाहिलं आता माझे मोबाईल दे दो तुझे 2 मोबाईल का कोणाचे तुझे चल निघ विसर पुढं वाचलंस ना पुढं वाचलं ना विसर अजून एक देऊ का सॉरी भाऊ तर तुला काय बोलायचं याच्या धतिंगवर माहित आहे फुगिरीच हाणतय दे माझे 2 मोबाईल काय गाणं 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 लाव फोन अरे तुझ्या याला मारीला मी याची फुगिरी. लाव ना येते का चाल वर ये आम. काय रे काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये आहे बाई. सगळं नुसतं हिरवळच हिरवळ. गाईस हे लोक आहे माहिती पक्क येणं भोकस आहे. गाईस तुम्हाला पुढचा निसर्ग दाखवतो. असला भारी निसर्ग यायला भाई. गाईज बघा फक्त हे बघूलेला भाई विषच बोले डायरेक्ट. या बघा असला निसर्ग कुठे बघायलाच नाही भेटणार भाई. फक्त ये पिंपरी पुणे पुणे मध्ये बघतोय फक्त पुण्यामध्ये बघायला भेटतं हा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र आमचं महाराष्ट्र. हे माहिती आहे मागव रे गाईस सगळं आत्ताशी आलोय आम्ही. आता सर्व घेतले सामग्री द्या पूजेतून. धुक्यामुळे काय दिसणार लय धुके गाईस लय बंदर सुद्धा दिसत नाही. सर्दी झाली सर्दी झाली मला बोलता येत. दुकाने आम्ही तिथे फोटो काढले दुकानामध्ये तिथे फोटो काढले तिथे दाखव ना आता दिसतंय जरा जरा तशी दिसायला लागली. नाही तिथं पण दिसत होतं कॅमेरा दिसतं लगेच. थंडी बाबा पाहिजे इकडे की जवळ जरा.
डागात ये डायलॉग म्हणून वापस काय माहिती काय बोलतोस हा कुठनं जायचंय हे पण आलोय आता मंदिरात. मंदिर झालं बॉलेची कॅपॅसिटी नाही चला आता माहिती आहे. 2 पावलं पुढे कळलं का गाईज ब्लॉग बंद करतो कारण की आता मंदिरामध्ये अलाउड नाही आहे तर भेटूया मंदिर दर्शन झाल्यावर अरे काय माहिती रे करे चालले चल की जरा पटपट सॉरी दादा तो डोळ्यात काहीतरी गेलं बघू मी कसं काय ठेवत नाही गाईज माहिती सरक इकडे दे फेक की त्याच्याकडं पकडला कॅच रग वरती ते जीवा अरे मागं बघ माझं काढून लाव तुझा ब्लॉग काढू काढ लवकर एक दे ना या माहिती व्हिडिओ काढ माझा भाऊ तू दाखव इथं येते मला एक दोन दे माहिती व्हिडिओ काढ या अरे माझ्याकडे कोणच आहे ना काय दुश्मनी आहे का माझ्याकडे या ते बाबा मला भीती वाटते सगळी घे जीवा सगळी मागे गाडीत आलं एकदा आहे अगं बाबा आलो वरती जीवाच्या भावा कडे ए जीवाच्या भावा मोबाईल घेऊन जाईन ते बर्फी देते मामा जीवा काढणे मामा बर्फी द्यायचं हात लावून अरे त्यांची भांडणं चालू झाले डायरेक्ट दिली हाताने एकदम चला घेतात की राव पहिली माहिती ती कशी फाटली हा अंगावर चाललं ते पळून आता कशी केली ते माहिती चिडतेच ना आता आम्हाला माहितीची अख्खी फॅमिली भेटली होती खायला दिलं माझ्या फॅमिलीला जीवाने खायला दिलं माहिती माकडा आलेत बारीक कर मामा गाडी चालू ठेव जेव्हा कुत्र्याला बोलवतोय त्यांना असंच गाडीत नाही यावं जीवा हा ना. तुम्ही माझ्या करू नका माहिती लय बेकार धरते कसला आवाज जातोय कसं करतो एकदा 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 एकदाच असते रे ते कसं तरी जरा घाण होतं त्याच्यावर भारी होता गणपतचा आवाज हर महीना पूरा साल जैसे जीता हूँ त्योहारों में हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी 3 बटन से बाहर छाती शाइन मारे प्राउड से और भाईचारा रखे न करते देख के हम जाती हल्ला काटे पूरा झुंड से डरा न करते